नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। बराच वेळा तुम्ही मसूर वेगवेगळ्या पद्धतीने बनवला असाल, पण या पद्धतीने तुम्ही कधी मसूर बनवलंय का हो? एकदा का तुम्ही या पद्धतीने मसूर बनवून पाहिलात तर तुम्ही चिकन मटनसुद्धा खाणं विसरून जाल आणि आठवड्यातून 3 ते 4 वेळा नक्की बनवाल। एक भाकरीच्या जागी नक्कीच 2 भाकरी खाल, एवढी जबरदस्त आणि टेस्टी होणारी रेसिपी आहे। तर पहा, सोपीसुद्धा आहे आणि झटपटसुद्धा होणारी आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे, आता इथे मी मसूर घेतलेत। आता तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे पहा, तितकं तुम्हाला मसूर घ्यायचं आहे। तर इथे मी सुरुवातीला अर्धी वाटी मसूर घेतले, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। धुवून घेतलं की लगेचच आपल्याला पहा त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घालून घेतलं की लगेच आपल्याला एका टोपामध्ये हे सर्व मसूर काढून घ्यायचे। जास्त वेळ भिजायला सुद्धा घालायची गरज नाही बरं का। लगेच आपल्याला त्याच्यामध्ये पहा हळद घालायची आहे पाव चम्मच, चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचावर तेल घालायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं। आता कुकर घ्यायचा, कुकरमध्ये आपल्याला हे टोप जसा आहे तसा ठेवून घ्यायचं आहे। आता कुकरच्या आपल्याला फक्त इथे 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पहा। 2 शिट्ट्यामध्ये छान असे मसूर शिजले जातात। आता 2 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत एक छोटंसं वाटण बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी अगदी पहा पाव कपसुद्धा नाही, त्याच्या पण थोडंसं कमीच, म्हणजे पावच्या पण अर्धा। तर इथे पहा मी इथे खोबरं घेतलं आहे। तर इथे खोबरं छान भाजून घ्यायचे तेलावरती। सोबतच कांदासुद्धा उभा लांब कट करून घेतला आहे। आता कांदा मी 1 घेतला आहे बरं का। तर तुम्हाला इथे कमी जास्त थोडंसं प्रमाण करायचं असेल तर करू शकता, जर थोडंसं खोबरं वाढवायचं असेल तर वाढवू शकतात। तर पहा दोन्ही आपल्याला छान असं लालसर होईपर्यंत मस्त तेलावरती परतवून घ्यायचं आहे। तेल शिंपडलं आहे मी, तरीसुद्धा पहा इथे कुठेही तेल दिसत नाही आहे। आता बाकीचे मसालेसुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहेत, साईडला भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये धने घेतलेत मी अर्धा चम्मच, बडीशेप घेतली अर्धा चम्मच, त्याच्यानंतर 1 चम्मच जिरा घेतलं आहे, आलं आणि लसूण हे सर्व आपल्याला जिन्नस पहा एकत्र करून परत 1 वेळा भाजून घ्यायचे आहेत। तर आता सुरुवातीला कांदा आणि जे खोबरं होतं ते साईडला केलं आणि नंतर एकसाथ दोन्ही भाजून घेतलं। तर पाहू शकतात इथे भाजल्यानंतर काढून घेतलं तरीसुद्धा पाहू शकता पॅन कुठेही खराब झालेला नाही, अतिशय छान इथे भाजलं गेलेलं सुद्धा आहे। तेलावरती भाजूनसुद्धा आपला पॅन खराब झालेला नाही। जर तुम्हालासुद्धा हा पॅन ऑर्डर करायचा असेल तर नक्कीच तुम्हीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकतात। तर आता पहा याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। सर्व जिन्नस थंड करून मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत आणि कोथिंबीर घालायची, पाणी घालायचं आणि इथे आपलं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर पाहू शकतात इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता हे वाटण साईडला करूया आणि कुकर पाहूया थंड झालेला आहे आणि मसूरसुद्धा अगदी छान शिजले गेले असतील। तर पहा इथे आता मी तुम्हाला दाखवते। तर पहा जास्तसुद्धा गीर करायचे नाहीत बरं का आपल्याला। इथे हातावरती दाखवते, पाहू शकतात अशा पद्धतीने सर्व मसूर आपल्याला 2 शिट्टीमध्ये अगदी छान शिजले जातात। मसूरसुद्धा आपल्याला जास्त भिजत घालायची गरज नाही। सुरुवातीला अगदी जसेच्या तसे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आपण कुकरमधून काढले की लगेच इथे तयार होतात। तर पहा आता मसूर साईडला ठेवून दिले, एक कढई ठेवली गॅसवरती, तेल घालून घेतलं। लगेचच तेल गरम झालं की जिरे आणि लसूण छान अशी फोडणी करून घ्यायची, पाव चम्मच हिंग घालायचा, सोबतच त्याच्यामध्ये कांदा घातला आहे 1 मोठा मीडियम साईजचा, बारीक कट करून घातला आहे, तोसुद्धा छान अगदी लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा। सोबतच तेजपत्ता 1 पान मी घातलेला आहे, त्याच्याने सुद्धा छान असा फ्लेवर येतो। तर पहा त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला कांदा थोडासा लालसर झाला की टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो छान असा मऊसर करून घ्यायचा। छान मऊसर कांदा टोमॅटो परतले जावेत याच्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं आणि छान परत 1 वेळा परतवून घ्यायचं। तर पाहू शकतात इथे दाबूनसुद्धा दाखवते, 1-2 मिनटानंतर मस्त असं कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे। लगेचच त्याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत, पाव चम्मच हळद घालायची, सोबतच अर्धा चम्मच इथे मी मिरची पावडर घातली आहे आणि 1 चम्मच कांदा लसूण मसाला घातलेला आहे।
आता तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकतात. सोबतच पहा इथे धना पावडर घातलेली आहे अर्धा चमचा. आता छान मिक्स करून घ्यायचं. अगदी छान तेल सुटलं गेलं पाहिजे मसाल्यांनासुद्धा आणि मसालेसुद्धा छान अगदी भाजले गेले पाहिजेत. आता पहा याच्यामध्येच आपल्याला छान असं तेल सुटल्यानंतर जे आपण वाटण बनवून घेतलं होतं तर ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर वाटण घालून घेतलं की लगेचच हे वाटणसुद्धा आपल्याला अगदी या वाटणाचा पूर्णपणे कच्चापणा दूर होईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे. कारण आपण याच्यामध्ये आलं, लसूण आणि बाकीचेसुद्धा काही जिन्नस वापरलेले आहेत. आलं लसणाचा जो कच्चापणा असतो तो तसाच राहिला तर उग्र वास येतो, मग खाताना तितकंसं छान लागत नाही. त्याच्यामुळे अगदी मसाल्यालासुद्धा या पहा व्यवस्थित अगदी परतवून घ्यायचं आहे. छान या मसाल्यांनासुद्धा तेल सुटलं गेलं पाहिजे. तर पाहू शकतात अशा पद्धतीनं छान मिक्स करून घ्यायचं. इथे पहा आता काही 2 ते 3 मिनटानंतर मस्त असं तेल सुटायला लागलं आहे आणि कलरसुद्धा छान यायला लागलेला आहे. तर आता पहा याच्यामध्ये आपल्याला पुढे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्याचा सुद्धा जो काही मसाला असेल तो पूर्णपणे निघला जातो आणि आपल्याला याच्यामध्ये सुद्धा पाणी घालायला लागतं. त्याच्यामुळे मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. पाणी घालून मसाला छान शिजवला की अगदी छान टेस्ट येते मसाल्यामुळे, छान मसाला शिजला गेल्यामुळे. तर लगेचच आता इथे जे आपण मसूर घेतले होते तर ते मसूर घेतले होते शिजवून ते लगेच याच्यामध्ये घालून द्यायचे. तर पहा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे. आता तुम्हाला जसा थिकनेस हवा आहे भाजीचा तसा तुम्ही इथे गरम पाणी किंवा तुमच्याकडे जर कोमट पाणी असेल करून ठेवलेलं तर ते वापरू शकता किंवा नॉर्मल पाणी वापरलं तरीही चालेल, पण गरम पाण्यामुळे छान असा मस्त कलर येतो. तर इथे मी गरम पाणी करूनच ठेवलं होतं, तर मी इथे गरम पाणीच वापरलेलं आहे आणि अर्धवट झाकण ठेवून आपल्याला कोथिंबीर घालून छान असं मस्त एक उकळी काढून घ्यायची आहे. ऑलरेडी आपला मसालासुद्धा शिजला आहे आणि मसूरसुद्धा शिजलेले होते. तर पाहू शकतात आता झाकण ठेवून मी पूर्णपणे एक उकळी काढून घेतली आणि अर्धवट झाकण नंतर ठेवून गॅस बंद करून ठेवला होता. तर इथे आपला मस्त असा मसूर तयार झालेला आहे. तर वरतून थोडीशी कोथिंबीर पेरून घ्यायची. मस्त असा इथे मसूर आपला तयार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही एक वेळा का मसूरची भाजी ही बनवून पाहिली तर नक्कीच एक भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी आवडीनं खातील. आणि ज्यांना काही मसूरची भाजी आवडत नाही किंवा अशा पद्धतीने मसूर खायची इच्छा होते तर नक्कीच त्यांना अशा पद्धतीने एक वेळा मसूर खायला घाला. चिकन मटनसुद्धा ते विसरून जातील, एवढी भन्नाट आणि टेस्टी होणारी रेसिपी आहे. तर तुम्हाला कशी वाटली आपली आजची ही मसूरची रेसिपी ते मात्र मला जरूर कमेंटमध्ये कळवा. रेसिपी कोणत्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक, एक सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी आपली सर्वांच्या सोबत शेअर करा आणि आशा करते आजची रेसिपी आवडली असेल. माझे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहतात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. चला उद्या पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.